दादू दादू सरस्वती वंदना पार पडली. गुड जॉब. वेळोवेळी अपडेट करत राहा. हो. या आदित्यराजे या वेळेवर आलात. सगळं काही चोख पार पडलंय. आता सेलिब्रेशनची तयारी करा. नाही भैया सर, अजून एक बातमी यायची राहिली. कोणती? शाळेची इमारत कोसळण्याची आणि त्याचा जबरी धक्का बसून डी.व्ही. देशमुखला वेड लागण्याची. हॅलो. हॅलो, राजेश रिके विद्या मंदिर ना? हो. मी देवयानीची आई बोलतेय. देवयानीला बोलवता का जरा? हो मॅडम, आम्ही आत्ताच तुम्हाला फोन करणार होतो. हो, शाळेचा स्लॅब कोसळला आहे. मिळणाऱ्या विजयाची नांदी आहे आदित्यराजे. आम्हाला आज आनंद साजरा करायचा आहे. भैया सर? येस आदित्यराजे, आम्हाला आज आनंद साजरा करायचा आहे. शाळा सुटली आदित्यराजे. शाळा सुटली. सगळ्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतं, तो डी.व्ही. देशमुख पराभूत झालेला आहे. तिथे उडालेल्या धुळ्यामुळे त्या भिकारड्या मास्तराचं तोंड काळ झालं असेल. रडत बसला असेल तो तिथे. लोकांना वाटेल पडलेल्या शाळेच्या दुःखामुळे त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं, पण नाही, ते पराभवाचे अश्रू असतील. त्यांना किती समजावलं
किती मान सन्मान केले त्यांचे, सगळे त्यांनी नाकारले. 5 लाखांचा चेक दिला, तो नाकारला. आमच्या पुण्यवान धर्मपत्नी सोबत स्वतः आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांना 5 कोटीचा चेक देऊ केला त्यांच्या अनाथाश्रमाकरता, तोही त्यांनी नाकारला. 5 कोटींची मदत देऊ केली त्यांच्या शाळेला, तीही त्यांनी नाकारली. पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. प्रत्येक नकारागणिक ते आमच्या जाळ्यात अडकत चालले होते. आम्ही त्यांची शिकार केली आदित्यराजे, पद्धतशीरपणे शिकार केली. राजे शिर्के शेवटी राजे आहेत, त्यांच्या विरोधात कुणीही जाऊ शकत नाही. Am I right? ऑफकोर्स भैया साहेब, आज आमचा आनंद दुणावलाय. या शाळेच्या जागी मॉल उभारण्याचं आमचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार. आज तुम्ही राजे शिर्क्यांची भाषा बोललात भैया साहेब. आई काळजी करू नको. सचिन काळजी करू नको, काही होणार नाही. आई सचिन काळजी करू, काही होणार नाही. काही नाही होणार. घाबरू नको, घाबरू नाही होणार तुला. काही नाही होणार. थांब. हरी काका काही होणार नाही. हरी काका काळजी करू नका, आम्ही आहोत. हरी काका काही होणार नाही तुम्हाला. देवयानी बाई, नाराज होऊ नका. अजून बरीच शाळा कोसळायची बाकी आहे. शाळेतल्या प्रत्येक मुलाला स्वतःच्या हाताने या हॉस्पिटलमध्ये उचलून आणल्याशिवाय. मोरे सर, शाळेचा वाद काढण्याची ही जागा नाही. स्वतःची जबाबदारी जरा समजून घ्या. जबाबदारी समजून घेण्याची वेळ आता तुमची आहे. शाळेची इमारत आणि मुलांची जबाबदारी घ्यायला मी सक्षम आहे असं डीव्ही सरच म्हणाले होते ना. काय झालं? जबाबदारी घ्यायची वेळ आली तेव्हा मुलांच्या आधी स्वतःच एक खाट अडवून हॉस्पिटलमध्ये पडून राहिले. टीव्ही सरांच्या एका निर्णयामुळे आजचा दिवस बघावा लागला. बाहेर मुलांचे पालक आमची वाट अडवून आम्हाला जाब विचारतायत. आम्ही काय उत्तर द्यायचं त्यांना? आम्ही सुद्धा माणसंच आहोत ना. आम्हाला सुद्धा काहीतरी कळतं म्हणूनच कानी कपाळी ओढून सांगत होतो. डीव्ही सर स्वतःला फार ब्रह्मज्ञानी समजतात ना. मोठेपणा दाखवायची फार हौस आहे त्यांना. जा आता शुद्धीवर आणा त्यांना आणि या मुलांची जबाबदारी घ्यायला सांगा. दादूंनी मुलांची जबाबदारी कधीच नाकारली नव्हती आणि आजही मुख्याध्यापक म्हणून. एक मिनिट. मुख्याध्यापक म्हणून घेण्याचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. मुख्याध्यापक या पदाला त्यांनी काळीमा फासलेला आहे. उद्या या मुलांचं जर काही बरं वाईट झालं तर स्वतःच्या अहंकारापायी निष्पाप मुलांचा जीव घेणारे क्रिमिनल डीव्ही देशमुख म्हणून ओळखले जातील. ते हे लक्षात ठेवा. निष्पाप मुलांचा जीव घेणारे क्रिमिनल डीव्ही देशमुख म्हणून ओळखले जातील. ते पुन्हा नवऱ्याची बातमी कळलेली दिसतेय. कुठे निघालात वहिनी? अगं शाळेत अपघात. देव ज्या वर्गावर शिकवत होती ना त्या वर्गाची स्लॅब कोसळली आहे. खूप मुलं जखमी झाली असतील ना ग. म्हणजे मी देवला फोन केला ना तेव्हा मला कळली बातमी. बाबा पण तिच्या बरोबर आहेत का? हा? नाही म्हणजे ते नेहमी तिच्या बरोबर असतात ना म्हणून विचारलं. अभिलाषा, माझी देऊ ठीक असेल ना ग? हे सगळं देव आणि दादूंमुळेच झालंय. आता रडून काय उपयोग आहे? ते राजेश शिर्के म्हणत होते आपण शाळा शिफ्ट करूया, पण नाही. दादूंचा मोठेपणा, सगळ्यांची जबाबदारी स्वतःवर घेतलीये. देव सुद्धा होती त्यांच्या बरोबर. अगं हे बोलत बसायची वेळ आहे का आत्ता श्रावणी? त्यापेक्षा तुम्ही माझ्या बरोबर येता का? मला देवला बघायचंय ग. देवयानीला बघायचंय ना? मग शाळेत कशाला? हॉस्पिटलला जायला हवं. आता स्लॅब कोसळला म्हणजे ती नक्की कुठे उभी होती? स्लॅबच्या खाली असेल, डोक्याला वगैरे वहिनी, अहो वहिनी, अहो काका उठ ना, ये लवकर. स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के स्मृती विद्यामंदिराची इमारत कोसळून अनेक मुलं जखमी झालेली आहेत.
आमच्या विशेष प्रतिनिधीने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेक मुलं अडकले असल्याची बातमी समोर आलेली आहे. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार शाळेचे मुख्याध्यापक डी.व्ही. देशमुख यांना हा आघात सहन न झाल्यामुळे त्यांची ही प्रकृती चिंताजनक आहे. प्रमुख डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वा 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 वा, मानलं तुम्हासनी. काय झालं मॅडम? ए रणवीर राजे असा गेम खेळले, आम्हाला बी पत्ता लागू दिला नाही. शाळा आडवीच झाली म्हणा की. डीव्ही सरांना आडवं केलंय. शाळा फक्त निमित्त आहे. जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. एक काम करा, घ्या रणवीर राजांना फोन लावा, शुभेच्छा देऊ की. मॅडम, रणवीर साहेबांचा फोन एंगेज येतोय. असं का? म्हणजे आमच्या आधी कुणीतरी त्यांना गाठलं म्हणायचं. बघा बघा, पुन्हा लावून बघा. ट्राय करत राहा की. भैया साहेब, मिस क्लारा, सिम्सन इंटरनॅशनल. Hi, Miss Clara. How are you? After a long time. Yes, yes, yes. Just a matter of time, and we'll start the construction. Yeah. 100%. Rest assured. Yeah, Miss Clara. Please give me a moment. Talk to Aditya. येस क्लारा. बोला मंगलाताई. खबर ऐकलीत? अहो, वाऱ्यासारखी समधीकडे पसरली बातमी. टीव्ही सरांच्या बरबादीची. लई बेरकी आत रणवीर. हा, कच्च्या बच्चांचा जीव घेऊन बराबर डाव साधलात की हो. काय म्हणायचं का तुम्हाला? येड पांघरून पेडगावला जाताय जणू. काय टीव्ही गिवी बघत नाही वय? अहो, समध्या बातमीदारांना एकच काम आहे, हंबीरराव राजशिर्क शाळेची इमारत कोसळली. हा. आणि तुम्ही मी समजताय तसं काही नाहीये मंगलाताई. आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो. कल साले. मळे, कुठे आहे मळे? भैया साहेब, काय झालं? शाळेत ढिगाऱ्याखाली अडकून अनेक लहान मुलं क्रिटिकल स्टेजला आहेत. चांगलं आहे ना भैया साहेब. या निमित्ताने त्या भिकाऱ्या डी.व्ही. देशमुखचा मास. काय बोलताय काय तुम्ही आदित्य रासे? वहिनी साहेब, आम्ही तुमच्याशी बोलत नाही आहोत. विक्रम, असे हलके विचार तुम्ही कधीपासून करायला लागलात? प्रसंगाचं गांभीर्य ओळखून बोला नीलराजे. सराईतपणे खोटं बोलणं आणि भाबडेपणानं वागणं खूप चांगलं जमायला लागलंय तुम्हाला सम्राट. सख्खे मोठे भाऊ आहात म्हणून, नाहीतर अजून बरंच काही केलं असतं. नील भैया, विक्रम, तू मध्ये पडू नकोस. बस, थांबवा हे सगळं आता. मला सांगाल, निष्पाप मुलांच्या जीवाशी आपण का खेळतोय? आणि डी.व्ही. सरांच्या बाबतीत तुमचा वाद आता विकोपाला गेलाय. सगळ्या मर्यादा ओलांडल्यात त्यांनी, असं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही समजता तसं नाहीये. इमारत खरोखरच धोकादायक होती. टीव्ही सरांच्या आडमुठेपणामुळे आज मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. आम्हाला घटनास्थळी पोहोचायला हवं. तुम्हाला आम्ही फोन करतो. विचार न करता आमच्यावर आरोप करू नका वहिनी साहेब. नाही, तुम्हाला त्या भिकारड्या डी.व्हीचा पुळका असेल, पण म्हणून तुम्ही आमच्याशी पुन्हा ही चूक करू नका. आदित्य, नील भैया, आणि एक शब्द बोलू नका. राजे, माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यायचं? मुलं जखमी झाली कशी?
आपलं काय ठरलं होतं? राजे, मुलं जखमी होऊ नयेत म्हणून सरस्वती वंदना चालू असतानाच आपण बॉम्ब ब्लास्ट करणार होतो. पण असल्या अक्षम्य चुकांना आमच्याकडे माफी नाही म्हणे. राजे, टेक्निकल प्रॉब्लेम झाला नसता तर आपण आज तुमच्या जर तर मध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही म्हणे. मुलांचं जर काही बरं वाईट झालं तर आमचे इमानी चाकारात हे विसरून होणाऱ्या परिणामांना तयार राहा. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही शिक्षा करताना टेक्निकल चुका करत नाही. प्लॅन चेंज का केला? गाडी काढा. नताशा, आम्ही प्लॅन अजिबात चेंज केला नव्हता. तुमच्या ऑर्डर शिवाय लास्टची वेळ बदलूच शकत नाही. हा सगळा मणीच्या माणसाने घातलेला खूळ आहे. प्रत्येक टीव्ही चॅनलवर त्या मुलांचा आरडाओरडा, वेदनेनं त्यांचं तडफडणं, त्यांच्या पालकांचं रडणं. आपण असं काहीच करणार नव्हतो. प्रॉमिस केलं होतं तुम्ही. काय दोष आहे त्यांचा? त्यांना आपल्या बिझनेस मधलं काहीच कळत नाही. नाही त्यांना त्या शाळेच्या जागेचं महत्व माहित आहे किंवा परदेशी गुंतवणुकीचं तत्व. तरीही आपण आपल्या बिझनेससाठी त्या मुलांच्या जीवाशी खेळलो. हाय, राजेश शिर्के म्हणून तुम्ही स्वतःच्या शब्दाला जागताना मग मला केलेलं प्रॉमिस कसं विसरलात? नताशा, आज आमची अवस्थाही तुझ्यापेक्षा वेगळी नाहीये. आम्ही आता हॉस्पिटलला चाललो. परत आल्यावर बोलू. हे बघा मिस देवयानी, तुमची मानसिक स्थिती मी समजू शकतो, पण एवढा मोठा अपघात घडल्यानंतर सर्व मुलं नॉर्मल असतील अशी अपेक्षा करणं मुळात चुकीचं आहे. काय चुकीचं आहे हो? त्या निष्पाप मुलांचा काय दोष आहे ह्यात? त्यांनी अजून जग सुद्धा पाहिलं नाहीये. खेळण्या बागडण्याच्या वेळात त्यांनी प्लास्टरमध्ये बांधलेले हात गळ्यात घेऊन फिरावा असं तुम्हाला वाटतं? हे बघा डॉक्टर, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि तसाच आमच्या मुलांना सुद्धा. देवयानी, शांत हो. डॉक्टरांचे प्रयत्न त्यांच्या परीने चालूच आहेत. हे बघा मिस देवयानी, आय कॅन अंडरस्टँड, पण तुम्हाला वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव व्हावी यासाठीच मी बोललो. पण मुलांवरच्या उपचाराच्या बाबतीत आमच्या हॉस्पिटलकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा. जी मुलं जास्त सिरियस आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी ICU मध्ये हलवलेलं आहे. काही जणांची ऑपरेशनची तयारी सुद्धा सुरू केली आहे. डॉक्टर, DV सरांची तब्येत कशी आहे? ते अजून अंडर ऑब्झर्वेशन आहेत. त्यांच्या शुद्धीवर येण्याची मी वाट पाहतो आहोत. आणि मुलांच्या जखमांबद्दल सांगायचं झालं तर जखमा खूप खोलवर आहेत. पण ऑपरेशन टेबलवर त्यांचे नाजूक अवयव उपचाराला कितपत प्रतिसाद देतील हे मी आत्ताच नाही सांगू शकत. डॉक्टर, शरीरापेक्षा त्यांच्या मनावर झालेल्या जखमा खूप खोल आहेत. आजपर्यंत ज्या वास्तूमध्ये ही मुलं विश्वासानं बागडली तीच वास्तू त्यांचा असा विश्वासघात करेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. पण आयुष्यात अशा अपघातामधून सुद्धा पुन्हा उभं राहता येतं हे शिकण्यासाठी तरी तुम्ही त्यांना वाचवायलाच हवं. विल ट्राय आवर लेवल बेस्ट, पण बाकी सर्व त्याच्या हातात आहे. एक्सक्यूज मी.